नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला कुठलीही रेसिपी न दाखवता माझे जे रोजचे वापरते त्या कढई तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, ही आहे ऑलिव्हिनची कढई, मीडियम साईजची आहे, कारण आमची 6 लोकांची फॅमिली म्हणून ही मीडियम साईजची कढई वापरत आहे। तर मी ह्याच्यामध्ये आधी जेवण बनवायचे, तर आता म्हणतात की ह्याच्यामध्ये चांगलं नसतं, हे ऑलिव्हिनच्या कढईमध्ये जेवण बनवून खाल्लेलं शरीरासाठी हानिकारक असते, त्यामुळे शक्यतो मी याचा कमी वापर करते। तर आता हे बघा, हे झाली माझी ऑलिव्हिनची कढई। आणि त्याच्यानंतर बघा, हे बघा लोखंडाची कढई, तर ही पण मीडियम साईजचीच आहे। शक्यतो मी सगळ्या मीडियम साईजच कढया वापरते। तर म्हणतात की लोखंडाच्या कढईत जेवण बनवल्यावर चांगलं असतं, की आपल्या शरीराला आयन भेटतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जेवण बनवून खाल्लेलं शरीरासाठी आपलं चांगलं असते। तर पण ह्याच्यामध्ये मी तळणीचा प्रकार किंवा दिवाळीचं हे असं ह्याच्यामध्ये बनवते। आणि जर आपल्याला मटण मच्छी जर बनवायचं असलं तुम्ही हे बनवू शकता। तर आपण मटण मच्छीला अंमली पदार्थ कुठलाही वापरतो, लिंबू किंवा टमाटर वापरतो। तर त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यात बनवलं तर मग ह्याच्यात लय वेळ जर ठेवलं बनवून तर काळं पडतं। तर मग बनवल्या आपण ह्याच्यामध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे आपल्या भाजी वगैरे काळी पडत नाही। तर ह्याच्यानंतर भाजी आपली ओतून झाली की ह्याला असं जास्त कात्याने वगैरे घासायचं नाही, थोडंसं हलकस असं साबण लावून थोडंसं घासायचं, आणि नंतर साबण घासल्याच्या नंतर कोरडी करायची आणि थोडंसं तेल लावून ठेवायचं, म्हणजे आपली कढईला गंज वगैरे लागत नाही, नॉनस्टिक सारखी कढई राहते। तर त्याच्यानंतर आता ही झाली लोखंडाची कढई। त्याच्यानंतर बघा, ही आहे बिडाची कढई। बिडाची म्हणजे हे जाडसर पण आहे, ह्याच्यात करपत वगैरे नाही। बघा, तुम्ही वापरलाय तर मी कशाशी एकदम नॉनस्टिक सारखी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि ह्याच्यात करपत पण नाही, सुद्धा कुठलाही पदार्थ केला तर ह्याच्यात करपत नाहीये। आणि ह्याच्यात बिडाच्या कढईमध्ये पण आपण खाल्लेलं असं म्हणजे चांगलं असतं शरीरासाठी आपल्या। तर ह्याच्यामध्ये पालेभाज्या किंवा दुसरी कुठलीही भाजी केली तर ह्याच्यात पालेभाज्या ह्या बनवल्या तर जीवनसत्वच आपल्याला चांगलं भेटतं। आणि ह्याच्यामध्ये आपण किंवा कोकम किंवा लिंबू टमाटर जर वापरलं तर ह्याच्यामध्ये पण तसंच काळं पडतं भाजी, म्हणून आपल्याला हे बनवलं की नंतर आपल्याला लगेच काढून घ्यायची भाजी। तर आता हे झाली माझी बिडाची कढई पण। तर बघा, आता हे दोन आहेत ही लोखंडाची कढई एक आहे आणि बिडाची एक आहे। तर आता ह्याला आपण भाजी बनवून झाल्याच्या नंतर ओतून घेतल्याच्या नंतर काय करायचं, ह्याला थोडीशी अशी साफ करायची, कारण कात्या वगैरे लावायचं नाही। आणि थोडीशी अशी घासणीने साफ करून घेतली की जोरात अशी घासायची वगैरे नाहीये, तर थोडीशी असं साफ करून घेतल्याच्या नंतर त्याला तेलाचा हात लावून ठेवायचा, म्हणजे आपल्या कढईला गंज पकडत नाही। त्यानंतर बघा, आता ही आहे पितळाची कढई। तर पितळाच्या कढईमध्ये पण बनवून खाल्ल्याच्या नंतर आपल्याला सगळे जीवनसत्व मिळतात। तर पहिले पूर्वीच्या बायका पण अशा पितळाच्या कढईमध्येच बनवायच्या। तर आता हे बघा, ही पण पितळाची कढई मी यूज करते। आणि ह्याच्यामध्ये भाजी वगैरे जर बनवलं तर तसंच आपल्याला भाजी पण लगेच काढून घ्यायची, नाहीतर मग अशी भाजी हिरवी पडल्या जाते। म्हणून ही पितळाच्या कढईत लगेच भाजी जर बनवली तर तुम्ही ह्याच्यातली काढून घेऊ शकता। तर हे बघा, हे कढईनं लिंबू आणि मिठाने जर साफ केलं तर एकदम कढई अशी चांगली स्वच्छ राहते। ह्याला लिंबाने आणि मिठाने साफ करायची। त्यानंतर बघा, आता हे मी नवीन कढया घेतलेल्या आहेत, ट्रायप्लायनच्या कढया घेतलेल्या आहेत। ही पण जाडसरच असते, करपत वगैरे नाहीये। तर ह्याच्यावरती पण स्टील असते आणि ह्याच्या खाली पण स्टील असते, त्याच्या आतमध्ये अल्युमिनियम असते, त्याच्यामुळे जाडसर राहतात आणि ह्यात कुठलंही जेवण आपलं बनवलं तर करपल्या जात नाही। आणि वापरायला पण खूप छान, साफ करायला पण खूप इझी साफ होती, थोडंसं असं चोळलं की साफ होती। त्याच प्रकारे ही माझी ट्रायपॉडची कढई दुसरी ही कढई आहे, बघू शकता तुम्ही। ही पण तशीच आहे, वरतून स्टील असते, खालून पण स्टील असते, त्याच्यामध्ये अल्युमिनियम असते, त्याच्यामुळे ह्या जाडसर कढया राहतात। ह्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ करपल्या जात नाहीये आणि साफ करायला पण एकदम सोप्या असतात। आपला पंचा कात्या असतो त्यांनी थोडीशी साफ करून घ्यायची, एकदम चकाचक निघते। त्याला जास्त असं म्हणजे मेहनत लागत नाही साफ करायला, इझिली साफ होते। त्यामुळे मी आता नवीन कढया ट्रायपॉडच्या मागवलेल्या आहेत। तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या किचन मधल्या कढयाचं कलेक्शन, मला नक्की कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया असाच नवीन व्हिडिओ सोबत। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।